जयसिंगपूर येथील खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून शिरोळ तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न। जयसिंगपूर येथील एका सराफ व्यावसायिकाच्या खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीने शिरोळ तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली असून तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला आहे। सविस्तर माहिती अशी की जयसिंगपूर येथील एका सराफ व्यावसायिकाने संबंधित व्यक्तीला सुमारे 20 लाख रुपयापर्यंतची रक्कम उधार दिली होती। या रकमेच्या बदल्यात संबंधित व्यक्तीकडून सोने तसेच एक वाहन गहाण स्वरूपात घेतल्याचे सांगितले जात आहे। मात्र उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी संबंधित सराफ व्यावसायिकाकडून सतत दबाव व त्रास दिला जात असल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहे। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले। मात्र या प्रकरणाची दखल घेतली जात नसल्यामुळे आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे। दरम्यान संबंधित व्यक्ती शिरोळ तहसील कार्यालयाच्या पहिल्या प्रवेशद्वारापासून अंगावर रॉकेल ओतून घेत नायब तहसीलदारांच्या कार्यालयापर्यंत पोहोचले। हातात पेटलेली काडीपिटी घेऊन तो स्वतःला आग लावण्याच्या तयारीत असतानाच तेथील अधिकारी कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत त्यांना अडवले आणि मोठा अनर्थ होण्यापूर्वी वाचवले। या घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे। या घटनेमुळे शिरोळ तालुक्यात चर्चेला विषय सुरू झालाय। सगळे पैसे ऑनलाईन पाठवले त्याला, सगळे पैसे परत दिले तर थोडं सोनं दिलं, बाकीचं सोनं देणार आहे, गाडी देणार आहे। नाव सांगा ते। सागर अरविंद खड्डेसर। तक्रार दिल्याकडे त्याच्यावर काय कारवाई करत जयसिंगपूर पोलीस बताना हे तुम्ही आत्मदहन महिलांना खोट्या तक्रार दाखल करण्याची भीती राहते। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।